होळी आणि धुलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केलाय। धुलीवंदनाच्या दिवशी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस सज्ज असून कमर्शियल होळी इव्हेंट आयोजकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी केले। होळी आणि धुलीवंदन सण उत्साहात आणि शांततेत पार पाडावा यासाठी शहर पोलिसांकडून व्यापक नियोजन करण्यात आले आहे। प्रमुख चौक, संवेदनशील भाग तसेच गर्दीच्या ठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। धुलीवंदनाच्या दिवशी मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही विशेष लक्ष ठेवले जाणार आहे। यासाठी शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे। तसेच सार्वजनिक ठिकाणी जबरदस्तीने रंग लावणे, धिंगाणा घालणे, ध्वनी प्रदूषण करणे किंवा महिलांशी गैरवर्तन करणाऱ्यांविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिलाय। कमर्शियल होळी इव्हेंट आयोजित करणाऱ्या मंडळांनी परवानगी घेणे बंधनकारक असून रात्री ठरलेल्या वेळेनंतर डीजे आणि ध्वनी प्रक्षेपण करू नये। सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही, फायर सेफ्टी आणि पार्किंग व्यवस्थेची अंमलबजावणी करावी असेही निर्देश देण्यात आले आहेत। पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी नागरिकांना शांततेत आणि आनंदात सण साजरा करण्याचे आवाहन करताना अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही संशयास्पद घटना दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे सांगितले आहे। होळीचा सण आनंदाचा आणि बंधुभाव वाढविणारा आहे, त्यामुळे नियमांचे पालन करून सुरक्षित आणि पर्यावरणपूरक होळी साजरी करूया। उद्या होळी, आज होळी आणि उद्या धुलवडीचा सण अमरावती शहरामध्ये साजरा होणार आहे। या प्रसंगी नागरिकांनी होळी साजरी करताना कुठेही दुसऱ्या समोरच्या व्यक्तीला विनाकारण दुखावलं जाईल अशा पद्धतीने रंग खेळू नये आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी कमर्शियल अशा पद्धतीने होळीचे कार्यक्रम केले असतील त्या ठिकाणीसुद्धा योग्य ते कायदेशीर वर्तन सर्व नागरिकांनी पालन करणं अपेक्षित आहे। महिला, युवती आणि सर्व वयाच्या नागरिकांचा सन्मान ठेवून चांगल्या पद्धतीने होळी सेलिब्रेट करणं आवश्यक आहे। त्याचबरोबर जिथे कुठे काही कमर्शियल कार्यक्रम असू शकतील किंवा सार्वजनिक ठिकाणी लोक होळी सेलिब्रेट करत असतील अशा ठिकाणी योग्य तो बंदोबस्त पोलीस विभागामार्फत लावण्यात येणार आहे। याबाबत शांततेने आणि कुठल्याही प्रकारे समोरच्या व्यक्तीला त्रास न होता होळी साजरा करण्याबाबत निर्देश पोलीस विभागामार्फत देण्यात येत आहेत, आवाहन करण्यात येत आहे। एवढंच सांगून मी आपल्याला सर्वांना होळीच्या शुभेच्छा देतो।